नमो बुद्धाय. जय भीम. आपण माझ्या सर्व व्हिडिओना अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहात, प्रेरणा देत आहात. त्या सर्व गोष्टीबद्दल मी आपल्या सर्वांची खूप खूप आभारी आहे. माझ्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे आभार मानत असताना त्याचबरोबर एक अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करते की जे धम्माच्या बाबतीमध्ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाविषयी जेवढे काही मी व्हिडिओ टाकलेले आहेत त्यामध्ये तथागत गौतम बुद्ध यांनी दिलेले खूप मोठे मोठे संदेश आहेत, खूप मोठे मोठे उपदेश आहेत आणि अतिशय महत्त्वपूर्ण उपदेश आपण ह्याच्यामधून पाहत आहोत. आणि इथं मला एक त्यांचा उपदेश आठवतो. इथं तो असा नमूद करावा असा वाटतो की एका ठिकाणी सर्वोत्तम भूमिपुत्र या ग्रंथामध्ये तथागत बुद्ध आपल्या शिष्यांना असं एका उपदेशामध्ये म्हणतात की त्यांचा शिष्य तथागतांना जेव्हा विचारतो की आपल्या धर्मामध्ये असणारा उपासक कसा असावा, गृहस्थ कसा असावा, किंवा जो प्रबोधन करणारा व्यक्ती कसा असावा, तर ह्या बाबतीमध्ये आणि धम्मपद ग्रंथ ह्याच्यामध्ये पण एका ठिकाणी हा उपदेश आलेला आहे. तेव्हा तथागत बुद्ध असं म्हणतात की समजा एखादं खूप सुंदर एक फुलांचं झाड आहे. त्या झाडाला खूप चांगले चांगले सुंदर सुंदर फुलं आलेली आहेत आणि जो कोणी त्या फुलांना पाहतो त्या फुलांना पाहून प्रत्येक व्यक्ती मोहित होतो. त्या फुलांचं आकर्षण पाहणारा व्यक्ती त्या फुलांना पाहून आनंदित होतो आणि त्याच्या मनाला खूप प्रसन्नता लाभते. पण जेव्हा त्या फुलांना दुरून पाहणारा एखाद्या व्यक्ती त्या फुलाजवळ जाऊन त्या फुलाचा सुगंध घेते त्यावेळी मात्र त्या फुलांचा सुगंध येत नाही. म्हणजे असेच काही प्रकारचे आपणही पाहतो, काही असे झाडं असतात त्याला गुलाबी पांढरे फुलं येतात, दिसायला तो खूप सुंदर दिसतात, खूप मोहक दिसतात, पण त्याला सुगंध नसतो. तर अशाच प्रकारचे काही झाडांना असे काही सुंदर फुलं असतात ज्यांना काही सुगंध नसतो. तसा व्यक्ती म्हणजे धम्म जरी इतरांना सांगत असेल तरीसुद्धा त्याच्या आचरणामध्ये तो नसतो आणि तसा व्यक्ती म्हणजे गंधहीन फुलाप्रमाणे समजावा. की त्याच्याच उलट एखादं फुलांचं खूप चांगलं झाड आहे आणि त्या झाडाला फुलंही तसेच खूप चांगले फुलं आहेत, सुंदर आहेत, मनमोहक आहेत आणि त्या फुलांना सुगंध देखील आहे आणि त्या फुलांना पाहणारे जे व्यक्ती असतात त्या फुलांना पाहून ते मोहून जातात. त्या फुलांचा सुगंध न घेताच फुलांना पाहूनच ते प्रसन्नता त्यांच्या मनाला लागते आणि जेव्हा ते त्या फुलाच्या जवळ जाऊन त्याचा सुगंधही घेतात, जणू काय एखादं मोगऱ्याचं झाड आहे, मोगऱ्याच्या फुलांना सुगंध असतो, जणू काय एखादं गुलाबाचं झाड आहे त्यांना सुगंध असतो. म्हणजे सुगंधी फुलांचं झाड, त्या झाडाला सुगंधी फुलं येतात आणि ते पाहून पुढचे व्यक्ती मोहित होतात आणि जेव्हा जवळ जाऊन त्या फुलाचा सुगंध घेतात ते त्या सुगंधालाही अति मोहून जातात. मोहक त्या फुलांच्या सौंदर्यामुळं, आकर्षणामुळं आणि त्यातल्या त्या सुगंधामुळं माणसाच्या मनाला प्रसन्नता लागते. त्याचप्रमाणे
एखादा व्यक्ती धर्मप्रबोधन करणारा आहे, त्याच्या प्रबोधनामध्ये, त्याच्या स्वतःच्या आचरणामध्ये जर धम्म रुजलेला आहे, प्रत्यक्ष त्याच्या जीवनामध्ये जेव्हा धम्म रुजलेला असतो आणि जेव्हा तो इतरांना ते समजावून सांगत असतो, तर त्यामधून इतरांना सुद्धा एक प्रकारचा धम्म सुगंध मिळतो, आनंद मिळतो आणि प्रेरणाही मिळते. आणि म्हणून बुद्ध असं ठिकाणी म्हणतात की जो खरोखर धर्माचं पालन करतो, दुसऱ्याला धर्म शिकवतो आणि स्वतःही त्याचं पालन करतो, तो व्यक्ती म्हणजे ज्या झाडांना सुगंधी फुलं आहेत त्या सुगंधी फुलाप्रमाणे असतो, असं सागर बुद्धांचं म्हणणं आहे. हा संदेश अतिशय महत्त्वपूर्ण आहे. सर्वांचं मंगळ. नमो बुद्धाय.